नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्य मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत 30,30,000 रुपये किमतीच्या 32 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेशातील एकूण 19 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले। या धडक कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत सर्व पोलीस ठाण्यांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून सक्रिय चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी चोरीच्या घटनांचा अभ्यास करून संशयितांवर गुप्त पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे। 26 जून 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे म्हसावत येथील चिखली फाटा परिसराजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या बलवान उर्फ अजय ज्ञानेश्वर खर्डे राहणार अंबापूर आणि हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा राहणार म्हसावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी साथीदार रिजवान दगडू तेली राहणार म्हसावत याच्या मदतीने विविध ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर तिन्ही आरोपींकडून सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी नंदुरबार, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून मोटारसायकली चोरी करून त्या नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडे लपवून ठेवल्याची माहिती दिली। पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून 30 लाख रुपये किमतीच्या एकूण 32 मोटारसायकली जप्त केल्यात। या कारवाईत नंदुरबार जिल्ह्यातील 2, नाशिक जिल्ह्यातील 5, मध्य प्रदेशातील 6 आणि गुजरातमधील 6 असे एकूण 19 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले। उर्वरित जप्त मोटारसायकलींच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्या संदर्भातील इतर गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसंच त्यांच्या संपूर्ण पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे।